त्याच्यानंतर तुमचा लेबर चार्जेस आहे ना, लेबर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे ना, इलेक्ट्रिसिटी आहे तुमची. त्याच्यानंतर तुमचं जे काही वॅक्सिन मेडिसिन. आता हा महिन्याचा खर्च आहे हां, 1 किलोचा. एका पक्षाला एक पक्षीचं 1.5 किलो करतोय. 1.5 किलो वगैरे. 1.25 किलो ते 1.5 किलो, 1.5 किलो तरी प्रोसेस पाहिजे. तर याचा समजा तुम्ही कुठला लेबर चार्जेस वगैरे हे सगळं पुढे इलेक्ट्रिसिटी वगैरे पकडून 5 एका 5 रुपये खर्च आला. ठीक आहे. वॅक्सिन वगैरे सर्व बघितलं, वॅक्सिन त्यानंतर मेडिसिन वगैरे 1 रुपया खर्च आला. आता हे 3.5 किलो फीड खाणं आहे. आजच्या डेटमध्ये हे फीड आहे 30 रुपये. ठीक आहे, 30 रुपये किलो. 3.5 गुणिले 30 रुपये किती झाले? 105. 105 रुपये. बरोबर का? म्हणजे 25 ते 5 म्हणजे 1 किती झाले टोटल? 30, 35, 36. बरोबर? 136 म्हणजे काय झालं, आपल्याला एक पक्षी तयार करायला देशीचा, देशी कोंबडीचा एक पक्षी तयार करायला किती रुपये लागले? 136. 136 रुपये लागले. आजचा रेट कोणाला काय माहिती आहे का? आता रेट जे चालू आहे सुद्धा 140 रुपये ते 180 रुपयाच्या दरम्यान. समजा तुमचा कावेरी वगैरे असेल तर तुम्हाला 180 रुपये रेट असेल. तर आपण 1 किलो 25 ग्राम गुणिले 180 रुपये केलं तर किती येतं? करा मोबाईल 86. 225. बरोबर का? 180 चा रेट चालू आहे. 1 किलो 25 ग्राम आपलं वजन होणार आहे. हो. 1 किलो 25 ग्राम गुणिले 180 केले तर 225 रुपये एका पक्षाचे. खर्च किती आहे ना? 136. 136 गुणिले 235 किती आले? 225 मायनस 136 ना? 90 90. 89. है ना? तुम्ही देशी सर्टिफिकेट हाथ में ले जाएगा बॉक्स में ले नाही बॅग मध्ये तेल बॉक्स में ले किंवा देशी कोणतं जर असेल तर तुमचं त्याला कमीत कमी 180 रुपये रेट. लोअर साईड आपण पकडून बघूया. 140 रुपये पकडून बघूया. 140 गुणिले 1.25. 1.25 किती झालं बघा? 175. 175. 175 मायनस किती झाले? 50 मायनस 50. 50. हां एवढं. तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 50 रुपये. है ना? तर कमीत कमी 140 रुपये जरी असतं तर 50 रुपये एका पक्षामागे आपल्याला भेटले पाहिजे. आम्ही जसं म्हणतो की कमीत कमी खर्च जे आहे एका पक्षामागे 100 रुपये झाला तर 100 रुपये निघाला पाहिजे. 100 रुपये खर्च करायचा, 100 रुपये निघाला पाहिजे. निघाला पाहिजे. बरोबर. जर तुमची 1000ची व्याज असेल तर 100 रुपये तुम्हाला मिळणार. म्हणजे 2000ची व्याज असेल मिनिमम देशीचे जर तुम्ही करत असाल तर मिनिमम कमी आपल्याला 50 रुपये तर निघले पाहिजे. मॅक्झिमम सगळ्यात जास्तीत जास्त आपले 100 रुपये तर निघलेच पाहिजे. तर मग तेव्हा तुम्हाला प्रॉफिट काय परवडतं. मला आता अंड्याचं तसं सांगा. अंड्याचं कसं आहे की अंड्यामध्ये तुम्ही कारण अंडे 5 महिने आपण सांभाळतो. अंड्याची कोंबडी आपण 5 महिने सांभाळतो. अंड्याची कोंबडी आपल्याकडे किती वर्ष राहते? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष राहते. 1.5 वर्ष. ठीक आहे. आपल्याकडे पहिली ती अंडे किती दिवस आपल्याला 300. दिलेले आपला किती रुपये आहे? 4 रुपये बरोबर. काय रेट आहे? 5 रुपये का? 5 रुपये आहे. 4 रुपये किलो. हां 4. ठीक आहे. ते झाले 1200. म्हणजे आपण खर्च बघू एका कोंबडीचा. ठीक आहे. बिल्लर बघितलं ते 30 रुपये जवळपास एका बिल्लाचा रेट जो आहे त्याचा मॅक्झिमम 30 रुपये असतात. तरी 30-30 रुपये आपण मॅक्झिमम खाती किती खातात? एक पक्ष किती खातात? 4 किलो. नाही 100 ग्रॅम. 110 ग्रॅम. 1.5 वर्षात. नाही 1.5 वर्षात नाही, एका दिवसाला. आपल्याला 1.5 वर्षाला काढायचं आहे.
1 वर्षाचे आपण काय करूया, एका कोंबडीचा पूर्ण खर्च काढूया, 300 अंडे देणाऱ्या कोंबडीचा खर्च काढूया, आहे की नाही? म्हणजे आपल्याला कळून जाईल की किती कोंबड्या ठेवल्या, किती आपल्याला येते. 50 किलो. 50 किलो 50 खातं. बरोबर ना? 50 किलो खातं. 50 किलो आजचा रेट जे चालू आहे 25 रुपये. 25 रुपये. आणि त्याच्यानंतर त्याचं काय आहे ना, तुमचं लेबर चार्जेस, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे, वॅक्सिन आहे, मेडिसिन आहे, है ना? प्रत्येक सगळं ह्या सगळ्या गोष्टीत आपण त्याच्या मागे 10 रुपये आपण एका पक्षामागे टाकावा. कारण 1.5 वर्षाचा आहे, टोटल 1.5 वर्षाचा आहे. हा 1.5 वर्षाचा है खर्च. ना? मग 10 रुपये कमीत कमी तर खर्च त्या लेबर बी कुठे टाकलं, इलेक्ट्रिसिटी, मेडिसिन, वॅक्सिन सगळं कुठे आहे 10 रुपयामध्ये. तर हे किती झाले? 25 गुणिले 1250. 1250. हे किती? 30 आणि हे 10, टोटल 1290. 1290. 1290. 1290. आता 300 अंडे मिळणार आपल्याला. 300 × 4 किती झाले? 1200 रुपये. कोंबडी अंडे देऊन विकून जाते, किती झाले? 100 रुपये भेटतात. किती झाले? 1300. आणि त्याचं थाट वगैरे किंवा त्याचे आपण गोण्या वगैरे आणतो, त्याचे 50 रुपये पकडून. आपल्याकडे ते मान येतो ना, मका असं आहे, त्याच्या गोण्या येतात, ते एका कोंबडी मागे जर आपण बघितलं, बरोबर ना, तर पार्सल आहे किसका 1290. किती मिळाले? 60. 60. आपण एवढं 1.5 वर्ष करणार आहे, पक्षामध्ये आपल्याला 60 रुपये मिळणार आहे की नाही? हे सगळं खेळ कुठे? ते पीठ तुमचं आजच्या रेटमध्ये लेअरचं पीठ वाढलेलं आहे ना? खानापिन तुमचं लेअरचं पीठ स्वतः बनवलं तुम्ही, ते 17-18 रुपयात बनतं. 17-18 रुपयात बनतं. मग हाच जो 7 रुपयाचा डिफरन्स आहे, ते इकडं प्रॉफिटमध्ये येतात. ब्रॉयलर लेअरचं कधी लक्षात ठेवा, करताना स्वतःचं फीड बनवणं खूप गरजेचं आहे. जर कन्फ्युजन होत असेल तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. कॅल्क्युलेशन कसं आहे, पिल्लं जे भेटतात मार्केटमध्ये 30. वाईट लेबरची वगैरे, कंपनीचे 30 रुपये आहे मिनिमम. खाद्य जे आहे 50 किलो पूर्ण वर्षाचं आहे. 1.5 वर्ष आपण सांभाळणार आहे ना, पिल्लं, ग्रोवर, त्यानंतर अंडे द्यायसाठी. ते 50 गुणिले आपण हे रेट जो सध्या आजचा चालू आहे 25. याच्यानुसार किती झाले? 1250 रुपये. लेबर चार्ज, इलेक्ट्रिसिटी, हे सगळे 10 रुपये कमी आपल्याला टोटल झाला 1290 रुपये है ना? आणि हा टोटल जर बघितला तर आपलं हे जे 30 रुपये आपण पकडले नाही, 30 रुपये हजार ते 1200 कसले? म्हणजे ते वरचे 1200 राईटचे हे अंड विकले. अंडे विकली ना आपण. 300 अंडी. 300 अंडी भेटली, 4 रुपयाप्रमाणे 1200 रुपये भेटले. बरोबर. हे म्हणून 100 रुपये जे कोंबडीची अंडे देऊन संपत्ती कमीत कमी 100 रुपये जातात है ना? डायरेक्ट असं मोजावर जात नाही, काय नाही, काही जागेवर जाते होतं डायरेक्ट याच्यावर म्हणजे 100 रुपये, 50 रुपये जे काय गोण्या वगैरे येण्याची त्याचा खर्च 50 रुपये म्हणजे इन्कम असं म्हणजे तर 1300-1400 रुपये पडायले. 1400 रुपये पडले तरी आपलं जे हे आहे खर्च जे आहे 90 रुपये पर पक्षी आपल्याला 60 रुपये पडायले. आपल्याकडे 1000ची व्याज आहे, 1000ची व्याज 60 रुपये पडले, किती झाले? 60 रुपये है ना? 60,000 रुपये. तर याच्यामध्ये फरक पैशामध्ये राहतो कुठे? तुमचं फी रेट. हे जर 18 रुपये प्रमाणे पकडलं तर बघा किती फरक आहे, किती येतो बघा. 18 × 25 ना? नाही 18 × 50. 900 रुपये आला. 900 आणि हे किती झाला? 930. 930 आणि हे 940 रुपये. 940 1350 मायनस 940 410. 410 कुठे आणि 60 कुठे? 60 कुठे?
7 रुपयाच्या फीडच्या डिफरन्समध्ये मल्टिपल झाले तुमच्यासमोरच आहे. तर लेअरमध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे फीड आपलं स्वतःचं बनवायचं. भले तुमची 1000ची बॅच असो, भले तुमची खरंच फायदा आहे. स्वतःचं फीड बनवायचं. फीडवर सगळा खेळ आहे. फीडवर सर्वात खेळ आहे. तर आपण डायरेक्ट अंड्यावरती पैसे नाही, अंड्यावरती काढायला गेलं तर ते खूप छोटे छोटे ह्याच्यात येतं. डायरेक्ट पक्षावरती पैसे काढले आपण. एका पक्षाला किती खर्च येतो, एका पक्षाकडून आपल्याला किती उत्पादन भेटतं वर्षात. तर लेअरमध्ये सरळ सरळ आहे. तुम्ही जेवढं फीडवरती कमी खर्च कराल, आता फीडवरती कमी खर्च कराल म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला फीड क्वालिटीचं खाऊ घालायचं नाही आहे. फीड पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचं खाऊ घालायचं आहे. त्याच्यामध्ये फायदा हेच पडतो. इथं प्लेट असेल म्हणून वर्मा उधर प्लेट वगैरे सारखी येतं बिस्किट केले आहे ना. तर आपल्याला जर मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ह्याचं फ्री रेंजमध्ये जर बघितलं तर आपण समजा हेच अंड्याचं आपण काय केलं, ब्राऊनच्या अंड्याचं केलं. ठीक आहे. आपण काय करूया आता हे नाही फ्री रेंज किंवा ब्राऊनचे अंडे जे आपले लाल कलरची अंडी आहेत ती अंडी. ठीक आहे. आपल्याला फिल्डर 25 रुपयापर्यंत मिळणार. ते तेवढंच खराब 50 किलो. ती लेअर वाईट असो का ते एक असो, लेबर चार्जेस तुमचे तेच पकडा 10 रुपये. ठीक आहे. आपल्याला इन्कम आता जर तुम्ही जर बघितलं तर कावेरी जर ठेवली समजा तर रूम ताला मारा ऑफिस का ये वाला इसमें ऊपर ही रहता है ना 4 प्लेट. इधर कहीं तो चाबी नहीं है सर पाते हैं इसमें ये कपाट में कावेरी समजा मॅडम ने कावेरी ठेवलेली आहे ना. तर कावेरीची आपल्याला किती खर्च येतो आणि किती आपल्याला इन्कम व्हायला पाहिजे आहे उसमें प्लेट तर खाद्याचा खर्च इथं 20 रुपये पकडा. ठीक आहे. तर आपला इन्कम किती आहे, कावेरी 180 अंडे देते बरोबर. तो अंड्याचा काय रेट असतो ब्राऊनचा बिस्किट 10 रुपये बोलता ना. 10 रुपये तुम्ही पकडायचे. 10 रुपये होलसेल आहे ना. 10 सर्व रुपये retail. याला विकले रिटेल याला विकले. होलसेल कोणी किती रुपये घेतो 8 रुपये म्हणजे घेतो. 8 रुपये की 8 रुपये घ्यायचे. तर हे किती रुपये आहे याचा याला खर्च किती झाला 1400 चालू. हां 1035. 1035 180 गुणिले 8 1440. 1440. 40. ठीक आहे. आपल्याला 100. हां 100 कोंबडीचा रेट 100 नाही भेटत. नाही भेटत. देशी कोंबडी किती जाते महाग जाते. आता आपण बघितलं देशी कोंबडी अडीचच्या पुढे 280. 180 कमी हां, कमी 180. वजन 1.25 किलो तिला 225 रुपये वजन कमी. हां 225. बरोबर का. हे 225 रुपये टोटल किती झाली 1665. 1665. अजून जे काय गोणी कोणी वगैरे काय आहे ते त्याचे 50 रुपये पकडून ठेवा. 1715. 1715. आपला खर्च किती झाला इसमें तो खुला रहती है सर. इसमें तो खुला है 680. 680 एका पक्षाला कावेरीच्या खुला है ना. पण ब्राऊनची डिमांड कमी असते. ठीक आहे. आता एक प्रोडक्ट आपण एकदम जास्त घेतलं तर 150 रुपये जरी 150 अंडे जरी घेतले तरी आपल्याला एकदम कमी 400 रुपये आरामाने भेटतात. तर 150 अंडे जरी पकडले वर्षाला बरोबर का. देशी कोंबडीचा फायदा काय आहे की कोंबडी जी आहे ती चांगल्या रेटने जाते. देशी आता ही 100 रुपये जाते व्हाईटवाली पण याच्यात देशीच्या रेटने जाते ना. हे यांच्या 140च्या आसपास 140 ते 180. 180च्या दरम्यान जाणार तरी तुम्हाला चांगलाच रेट भेटणार. तर जवळपास तुम्ही पकडून चला की 500 रुपये ना जास्त ना कमी जसे 680 रुपये आले आपले तर
कमी बी 400 नाही, पण मधातला जर का गेलं तर दिवशी जर आपण करू लागलो तर कमीत कमी 500 रुपये तरी आपल्याला भेटले पाहिजे एका पक्षामागे. तर 500 रुपये गुणिले आपले समजा 500 पक्षी आहे. आहे भरपूर 5 25,000 काही 2,50,000. मग त्याच्यामागे फक्त एकच आहे की फीड तुमचं स्वतः बनवा. आणि सर एक क्वेश्चन होता, आता काल आमच्याकडे एक कोंबडी होती, व्यवस्थित होती एकदम मस्तपैकी. तर तिला अंड घालायचं